घनकचरा विभागावर पॉवरफुल नेत्याचा दबदबा। पुणे महानगरपालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे याकरता चक्क घनकचरा विभागच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। यासाठी देवाची उरुळी येथील बायोमायनिंग प्रकल्प तब्बल 6 महिने बंद ठेवण्यात आला। एवढेच नाही तर एनजीटीच्या आदेशानंतर देखील जुन्या कचऱ्यावरील प्रक्रिया बंद ठेवण्यात आली। ही आश्चर्याची बाब आहे। एका पॉवरफुल नेत्याच्या दबदब्यामुळे घनकचरा विभागाचा हा मनमानी कारभार सुरू आहे। याचा त्रास मात्र नागरिकांना होत आहे। देवाची उरुळी येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग बंद करण्यात आले आहे। या ठिकाणी वर्षानुवर्षे साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे ढीग हटविण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात 12 लाख मेट्रिक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बरीचशी जागा रिकामी करण्यात आली आहे। मात्र तरीही 34 लाख मेट्रिक टन इतका कचरा तसाच उरलेला आहे। परंतु यानंतरही घनकचरा विभागाने मात्र 2.5 लाख मेट्रिक टन इतक्याच कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यात यावी इतक्या निविदेची तयारी केली आहे। या सर्व कामासाठी अधिकचे मशिनरी बसविण्यासाठी देखील महानगरपालिकेने पैसे अदा केले आहेत, परंतु प्रत्यक्षात या मशिनरी बसवण्यात आल्याच नाहीत। या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या लिचेटवरही प्रक्रिया करण्यात यावी यासाठी देखील पैसे मोजण्यात आले, परंतु या लिचेटवर देखील प्रक्रिया करण्यात आली नाही। हे लिचेट येथील विहिरींमध्ये साठवून तेच पुन्हा कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांवर मारण्यात आले असेही आता अधिकारी सांगत आहेत। असे असतानाही फक्त पॉवरफुल नेत्याच्या ऐकण्यातला अधिकारी बायोमायनिंग, सायंटिफिक लँड फिलिंग आणि रामटेकडी कचरा प्रकल्प येथील काम आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। ही बाब मात्र दुःखदायक आहे। देवाची उरुळी येथील सायंटिफिक लँड फिलिंगमध्ये लिचेटवर प्रक्रिया न करताच ठेकेदाराला लाखो रुपयाचे बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार का? मी प्रगती कराड, बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्याकरता अशाच विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी याची माहिती जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।